राधे कृष्ण। आज आपण चाललो आहोत श्री क्षेत्र खुलताबाद येथे, जे छत्रपती संभाजीनगरवरून अवघ्या 28 ते 30 किलोमीटरच्या अंतरावरती येते। इथे जात असताना आपल्याला दौलताबादचा किल्ला सुद्धा आपल्याला पाहण्यात येतो। तर चला जाऊया श्री क्षेत्र खुलताबाद येथे। आपण बघू शकता हा या मंदिराचा परिसर आहे, जिथे गाडी पार्किंगची व्यवस्था आहे। चला तर आपण चाललो आहोत मंदिराकडे। खरं तर या गावाला तसे 3 नाव सांगितलेले आहेत, रत्नापूर, भद्रावती आणि खुलताबाद। सध्याचं असलेलं हे खुलताबाद या ठिकाणी आपण आतमध्ये चाललेलो आहोत। असे जे मंदिर आपल्याला जे दिसत आहेत, निद्रिस्त अवस्थेमध्ये भगवान हनुमान जे आहेत ते आपल्या भारतामध्ये 3 ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। एक प्रयागराज येथे आपल्याला अशीच भगवंताची मूर्ती पाहायला मिळेल, व दुसरी मूर्ती मध्य प्रदेशातील जामसावली येथे सुद्धा अशीच भगवंताची मूर्ती आपल्याला पाहायला मिळेल, व तिसरी भद्रावती म्हणजे सध्याचं खुलताबाद या ठिकाणी अशी आख्यायिका आहे की या ठिकाणी भद्रसेन नावाचा एक थोर राजा होऊन गेला, जो प्रभू श्रीरामचंद्राचा उत्कट भक्त होता आणि भगवंताची तो स्तुती करत व गाणी गात असे। एक दिवस श्री हनुमानजी आकाशातून जात असताना त्यांना ही भगवंताची स्तुती ऐकू आली, व रामाच्या स्तुतीमध्ये गायली जाणारी ही भक्तिगीते ऐकत त्या ठिकाणी ते उतरले आणि ते मंत्रमुग्ध झाले। त्यांनी भव्य योगमुद्रा धारण केली, त्यालाच भावसमाधी असेही म्हणतात। राजा भद्रसेनाने त्याचे गाणे संपवले तेव्हा तो हनुमानाची मूर्ती पाहून आश्चर्यचकित झाला आणि राजाने हनुमानजीचे दर्शन घेऊन त्यांना कायम तेथे वास्तव्य करण्याची मागणी केली। तेव्हापासून हनुमान भद्र म्हणजे शांत मुद्रेत तेथे भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी कायमचे थांबले आहेत। तेव्हापासून हे स्थान भद्रा मारुती या नावाने ओळखलं जाऊ लागलं अशी आख्यायिका आहे। हा आतील गाभारा आहे। आपण बघू शकता भगवंताची निद्रिस्त अवस्थामध्ये असलेली ही मूर्ती या ठिकाणी आहे। दाखवायचा प्रयत्न करतोय, बघा, बोल बजरंगबली की जय। ही भगवंताचं आजचं स्वरूप आहे आणि मंदिराबाहेर लगेचच या ठिकाणी शनी मंदिर आपल्याला दिसत आहे। या ठिकाणी स्त्रियांना प्रवेश नाही अशी पाटी सुद्धा लिहिलेली आहे। हे शनी मंदिर आहे आणि याच्या जवळच मागेच एक छोटंसं शिव मंदिर सुद्धा आहे। या ठिकाणची अशी आख्यायिका आहे, भगवंताचं दर्शन झाल्यावर शनी महाराज आणि महादेवांचं दर्शन घेतलं की आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी मदत होते आणि नवसाला पावणारी देवता अशी याची आख्यायिका आहे। यानंतर लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। प्रेम से बोलो राधे राधे।